सर्व धम्मबांधवांना क्रांतिकारी जय भीम। मी नरेंद्र सोनारकर, पुरोगामी पत्रकार संघाचा राज्य संघटक या नात्यानं मला लाड बुद्धा टीव्हीनं पाचारण केलं। मी लाड बुद्धा टीव्हीच्या टीमला धन्यवाद देतो आणि आजच्या प्रसंगी त्यांचं अभिनंदन करतो। आजचा विषय जो आहे धम्मक्रांती आणि वर्तमान परिस्थिती, यावर मी तो विषय मांडणार आहे। तसा मी तसं काही कुठला विद्वान नाही आणि खूप मोठा अभ्यासकही नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून माझ्या दृष्टीनं मला समजलेला धम्म आणि धम्मक्रांती आणि बाबासाहेबांची चळवळ याच्या अनुषंगानं मग माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। जगाला शांतीचा संदेश देणारे, मानवी मूल्यांचा, मानवी मनाचा ठाव घेत या जगात दुःख आहे आणि त्याचं निरसन केले जाऊ शकते असा संदेश देत क्रांतीची मशाल पेटवणारे, अतदीप भवचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राच्या मातीत 18 पगड जाती एकत्र करून सर्व जातींना समानतेचा न्याय देऊन सुराज्याची स्थापना निर्माण करण्याचं सुस्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्यापर्यंत आणणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्री फुले आणि विद्वत्तेने ज्यांचं बोट पकडून चालावं, जगाने ज्यांच्याकडे एक विद्वत्तापूर्ण व्यक्ती म्हणून पाहावं, असे थोर बुद्धपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना मी तीव्र अभिवादन करतो आणि मी माझ्या कार्यालयास सुरुवात करतो। मित्रांनो, 16 ऑक्टोबर 1956 साली चंद्रपुरात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेबांच्या नेतृत्वात बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली आणि नागपूरच्या पाठोपाठ चंद्रपूरही पावनभूमी म्हणून या देशात चंद्रपूरची ओळख झाली। आता धम्मदीक्षा समारोह आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतो दरवेळी। मात्र काही वर्षा अगोदर या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला प्रवर्तन याच्या ठिकाणी अनुवर्तन अशा पद्धतीनं संबोधन लावण्यात आलं। मी माझ्या परीनं अनुवर्तन या शब्दाचा अर्थ जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या झाडाला प्रकाशाच्या दिशेनं झाडाची होत जाणारी वाढ म्हणजे अनुवर्तन, किंवा मुळांचं जमिनीत खोल जाणं म्हणजे अनुवर्तन, अशा तो शब्दाचा मला अर्थ सापडला। आणि म्हणून दस्तूरखुद बाबासाहेब या दीक्षाभूमीवर आले असताना या धम्मचक्राला प्रवर्तन म्हणणे संयुक्तिक राहील असे माझं व्यक्तिगत मत आहे। तत्कालीन अनुवर्तन हा शब्द वापरणाऱ्या विद्वानांची काय भूमिका असेल मला याच्यावर बोलायचं नाही आणि त्याच्या खोलही जायचं नाही। मित्रांनो, पुन्हा अलीकडे एक मुद्दा गाजतोय। आमच्या अनेक बुद्धविहारातनं जेव्हा वर्षवासाचा कार्यक्रम होतं, भंतेजी आमच्या धम्म भगिनींना, धम्म बांधवांना बोलवून धम्माचे त्यांच्यावर संस्कार करतात। पण त्या दरम्यान आमच्या माईकवरून आम्ही 22 प्रतिज्ञा सांगतो, नक्की सांगितल्या पाहिजे। 22 प्रतिज्ञा ही बाबासाहेबांना दिलेली क्रांतीची धगधगती मशाल आहे। पण आपल्या आजूबाजूला ऐकणारे जर इतर धर्माचे लोक असतील तर त्यांच्या नकळत भावना दुखावल्या जातात। मला यात एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा आम्हाला दिली, म्हणजे इथल्या दलित, शोषित, वंचित लोकांना दिली आणि भारतीय संविधान संबंध जगाला दिलं। बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या दरम्यान बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या। मात्र संविधानात बाबासाहेबांनी आम्हाला आदेश दिला, प्रस्तावनेतच बाबासाहेब म्हणतात की आम्ही सर्व धर्माचा आदर करणारे, म्हणजे श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य बाबासाहेब भारतीय संविधानात देतात। म्हणजेच त्याचा अर्थ की संविधानात राहणारा, संविधानाची चौकट मानणारा, संविधानाचं स्वातंत्र्य मानणारा प्रत्येक माणूस हा प्रत्येकांच्या श्रद्धा आणि उपासनाचा आदर करणारा असावा, ही त्यामागची बाबासाहेबांची कदाचित भूमिका असावी। मात्र 22 प्रतिज्ञा आम्ही देत असताना किंवा स्वीकारत असताना आम्ही त्याचे पालन कुठपत करतो, हाही संशोधनाचा मुद्दा आहे। आमच्या अनेक भगिनींच्या घरी आजही घट बसतात
आजही काही लोकांच्या घरी गणपतीचे स्थापन झालेले आपण पाहतो. म्हणजे इतरांनी केलेलं ते त्यांचं ते धार्मिक स्वातंत्र्य असू शकते, पण बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं आम्ही विघटन करतोय. त्या प्रतिज्ञाचा जर अवमान आम्ही करत असू तर हाही खपवून घेतल्या म्हणजे जाऊ नयेत आणि किंबहुना खपवल्या जाणार नाहीत, अशी खबरदारी आमच्या सर्व धम्म बांधव आणि भगिनींनी घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यातच श्रद्धा आली की श्रद्धेचे बोट पकडून अंधश्रद्धाही येते. तर ती अंधश्रद्धा धम्मात येऊ नये अशी सर्वोपरी प्रयत्न करणंही आमच्या सर्वांचं दायित्व आहे असं मला वाटतं. धम्मक्रांतीच्या संबंधानं पुन्हा एक असं वाटतं की बाबासाहेबांनी जबाबदाऱ्या दिल्या होत्या कार्यकर्त्यांवर की प्रत्येकाने धम्म हा प्रत्येकाला सांगत आहे, दरेकाला धम्म दीक्षित केलं पाहिजे, अशी त्यामागची बाबासाहेबांची भूमिका होती. आणि बाबासाहेब म्हणाले होते की मला सूट कोट टाय बुटातले बौद्ध भिक्षू पाहिजे. बाबासाहेबाला का म्हणावं वाटलं की बाबासाहेबांचा भिक्षू संघावर विश्वास नसेल का, असे प्रश्न त्यातून निर्माण सरी होत असले. पण एक मोठी जबाबदारी धम्मदीक्षेच्या सोहळ्यानंतर किंवा बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर बौद्ध भिक्षूंवर येऊन पडली. मात्र काय झालं, बौद्ध भिक्षूंनी आपली जबाबदारी पार पाडली काय? आज आपण प्रश्न करूया, किती बौद्ध भिक्षू चारिका करून जगतात, किती बौद्ध भिक्षू भिक्षाटन करतात. अलीकडे त्यांच्याकडे उत्तर आहे की आधुनिक विकास होत परिवर्तनवादी झालं पाहिजे. मला एक वाटतं की बुद्ध धम्माच्या काळात अनेक राजे, अनेक सम्राट तथागत बुद्धांना फॉलो करायचे, म्हणजे त्यांची शिकवण ग्राह्य मानायचे आणि अनेकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. मला वाटतं की जगातला एकमेव माणूस तथागत बुद्ध जे एवढे फिरले, पायदळ फिरले, एवढे फिरले की जगात त्यांच्या एवढं कोणी फिरलं नाही. तथागत बुद्ध एवढे बोलले की त्यांच्या एवढं कोणी बोललं नाही. आणि तथागत बुद्ध एवढे मौन झाले, एवढे शांत झाले की त्यांच्या एवढं कोणी शांतही राहिलं नाही. आम्ही 3 रूप जेव्हा पाहतो तथागत बुद्धांचे आणि त्यांच्या प्रतीची जगभर पसरलेली आस्था पाहतो. आता महत्त्वाचा मुद्दा मला हे मांडायचा आहे की बौद्ध भिक्खूंची जी भूमिका आहे, ज्ञानपारामितावर बोलतात, दानपारामितावर बोलतात, त्यांनी बोललं पाहिजे. आणि त्यांच्यामुळे एक सामाजिक परिवर्तन, एक धम्म संघटन वाढतंय, हेही नाकारता येत नाही. मात्र बौद्ध भिक्षूंची जी मोठी जबाबदारी होती की इतरांकडेही बौद्ध धम्म कसा प्रसारित झाला पाहिजे. तत्कालीन जी व्यवस्था होती बौद्ध धम्माची, जे वर्षवासास जे भिक्षू जायचे ते कोणाचं घर अमक्याचं की टमक्याचं की फलाना उच्चवर्णीयाचं की निच्चवर्णीयाचं हे बघून जात नव्हते. प्रत्येकाच्या दारावर जाऊन भिक्षाटन करायचे, त्यांना त्यांचं मंगल चिंतायचे आणि जे भेटेल ते आपल्या भिक्षापत्रात घेऊन जायचे. आज हे होताना दिसत नाही. सरसकट आम्हाला उदाहरणं दिली जातात. प्रगती झाली, आधुनिकीकरण झालं, म्हणून आम्ही गाड्या वापरतो, मोबाईल वापरतो. त्यांनी वापरलं पाहिजे आधुनिक काळासोबत. पण मला हे म्हणायचं आहे की तथागत बुद्धाने साधा रथही वापरला नाही. आणि मग आम्ही बौद्ध भिक्षू म्हणून जी आमच्यावर जबाबदारी आली, खऱ्या अर्थाने आम्ही पार पाडली का? मी अनेक बौद्ध भिक्षू असे पाहिले की सहलीचं आयोजन करतात, सहल, जागतिक सहलीचं आयोजन, त्याच्यातून लाखो रुपये कमवतात. आणि कोट्यावधी काही बौद्ध भंतेंच्या तर गाड्यांचे व्यवसाय आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत ते किरायानं देतात. म्हणजे बौद्ध भिक्षूंचा व्यवसाय कसा असू शकतो? बौद्ध भिक्षूंनी लोभ माया का बाळगाव्या? बौद्ध भिक्षूंना राग का यावा? बौद्ध भिक्षूंच्या चेहऱ्यावरचं कारुण्य जे आहे ते हरवलं कुठं? असे अनेक प्रश्न या संबंधानं उपस्थित होतात. आंबेडकरी कार्यकर्ता ज्या ताकदीनं लढतो, ज्या ताकदीनं समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून तो आगेकूच करतो, तेवढ्याच ताकदीनं कुठंतरी त्याला ब्रेक होते. मी पुन्हा एक उदाहरण देईन. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या 12 किलोमीटरच्या जवळ टाकळघाट आहे. त्या टाकळघाटात भिक्खू बाबा नावाचा कुठला तथाकथित संत आहे आणि दरवर्षी तिथे जत्रा भरते. ती जत्रा एवढी प्रचंड असते की त्याच्यातले 95% बौद्धिस्ट असतात, आमचे बौद्ध बांधव असतात, बौद्ध भगिनी असतात. आणि ती भिक्खू बाबाकडे काहीतरी मागायला जातात, काही मागतात, तिथं दान देतात आणि मोठ्या प्रमाणात हा उपद्व्याप चालतो. तिथे तथागतांच्या मूर्त्या आहेत. आता ही जी क्रांतीसोबत बाबासाहेब एकीकडे धम्माची दीक्षा देतात, क्रांतिकारी धम्माचे, आणि त्याच्याच अगदी 12-15 किलोमीटरवर टाकळघाट नावाचं एक स्तोम उभं राहते आणि त्याच्यातून अंधश्रद्धेचे सर्रास खतपाणी घातली जाते. तर मला असं वाटते की कार्यकर्त्यांनी अनेकदा प्रयत्न केला की तिथून एक तर बुद्धमूर्तीचं वेगळं स्थानांतरित व्हावी, की भिक्खू बाबाचं जे मंदिर आहे ते वेगळं व्हावं. भिक्खू बाबा
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांचे विचार कुठल्याही प्रकारे मेळ खाऊ शकत नाही. असं असतानाही तिथे बुद्धाची मूर्ती त्या विठोबाच्या टाकडघाट म्हणजे बाकायदा सन्मानानं उभी आहे आणि तिथे बुद्धाची वंदना होते. मग मला असा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती कुणासाठी होती? विठोबाबाच तुम्हाला जे काही देत असेल त्याच्यानं तुमच्या घरात समाधान असेल तर मग बाबासाहेबांचं जीवन त्यांनी केलेला आयुष्यभरचा संघर्ष हा वाया गेला का? त्यांचा त्यागाला आम्ही काय नाव द्यायचं, त्या काय म्हणायचं? आणि इथं बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेला तुडवत टाकडघाटचा उपास करणारे, 1.25 महिन्याचा उपास करणारे आणि तिथं जेवण खाऊन करणारे, विठोबाबाला काहीतरी मागणारे खरंच बाबासाहेबांचे अनुयायी किंवा तथाकथनांचे अनुयायी असू शकतात का? जर हे उत्तर नाही या स्वरूपात असेल तर आमच्या बौद्ध भिक्षूंनी हा धार्मिक क्रांतीचा भाग म्हणून तिथं क्रांती केली पाहिजे. अख्ख्या जगात ज्या पवित्र दीक्षाभूमीला क्रांतीभूमी म्हणून लोक ओळखतात, जगभरातून लोक येतात, त्या दीक्षाभूमीची माती आपल्या कपाळी लावून धन्यता मानतात. त्या दीक्षाभूमीवर काहीच मागायला येत नाही. त्यांना माहीत आहे या दीक्षाभूमी फक्त विचाराची क्रांती होते आणि विचाराची क्रांती घेऊन जगभरातील माणसं जातात. त्या दीक्षाभूमीच्या काही अंतरावर जर कॅन्सरसारखा एक रोग, टाकडघाट नावाचा कॅन्सरसारखा रोग तिथून बुद्ध धम्माचा ऱ्हास होत असेल, क्रांतीचा ऱ्हास होत असेल आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जात असेल तर ही बौद्ध भिक्षूंची आणि जागरूक आंबेडकरवाद्यांची भूमिका नाही काय? मला त्याच्या खोलात जायचं नाही. अनेकांच्या त्या संदर्भात भावना दुखवतात. मी अनेकांच्या घरी जातो. तथागत भगवान बुद्ध बाबासाहेबांच्या शेजारी विठोबाबांचे फोटो अनेक ठिकाणी बघितलेले आहे. क्रांती म्हणायची का आम्ही? ही याला क्रांती म्हणायची की धम्मक्रांती म्हणायची की अभिक्रांती म्हणायची की काय प्रतिक्रांती म्हणायचं? याचं संशोधनही झालं पाहिजे आणि प्रत्येक जागरूक आंबेडकरी कार्यकर्त्यांना आणि जागरूक बौद्ध भिक्षूंना थोडा आपला अहंकार बाजूला सारून या प्रतिक्रांतीला तथागताच्या आणि बाबासाहेबांच्या क्रांती विचाराशी निगडीत करून तिथली अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यातूनच दरेकालाची भूमिका काय होती? बाबासाहेबांनी सांगितलं की क्रांती करायची, कोणी एकाला दीक्षित करायचे. म्हणजे काय करायचं? जे या जगात जे खरं आहे, जे चांगलं आहे, जे सत्य आहे, जे कल्याणकारी आहे, जे मंगलमय आहे, जे मानवी मूल्यांसाठी आवश्यक आहे ते सगळं आपलं असं स्वीकारून त्यांना मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून जागरूक करायचा आणि आपल्याला त्याला बुद्ध धम्माच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देऊन त्याला ते धम्म सांगायचा. आज उद्या परवा केव्हा तरी तो धम्मकडे वाटचाल करेल. तसं होताना दिसत नाही. आम्हालाच बाबासाहेब सांगतो, आमच्याच लोकात आम्ही चळवळ सांगतो, मात्र इतरांकडे पोहोचण्यात आम्ही सपशेल अपयशी झालो आणि धम्मक्रांतीला तिथं मोठा ब्रेक लागला. म्हणून दरेकाला धम्मदीक्षित करावी ही जबाबदारी आजच्या अनुषंगानं जागरूक लोकांनी स्वीकारावी असं माझं प्रामाणिक मत आहे. दुसरं असं की बाबासाहेबांच्या ज्या मातृसंघटना आहे त्याच्याची संकल्पना जी अशी होती की समता सैनिक जे लहान मुलं आहेत त्यांनी समता सैनिक दलात काम करावं किमान 20-22 वर्ष. आणि त्यांना असं वाटलं की आता समता सैनिक दलाचं काम झाल्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेत आपल्या राजकीय चळवळीत काम करावं, म्हणजे आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करावं. आणि त्याच्यानंतर उरलेला त्यांचा वेळ आहे त्यांनी भारतीय बौद्ध महासभेत काम करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. अशा 3 स्टेजेस कदाचित बाबासाहेबांनी नेमून दिल्या होत्या आणि म्हणून 3 मातृसंघटना आम्हाला दिल्या. पण समता सैनिक दलाचे काय हाल झाले आमच्या समक्ष आहे. कारण ती मातृसंघटना असल्यामुळेही समता सैनिक दलांचे अनेक तुकडे झाले, अनेक भागात त्याचे तुकडे झाले. त्याचं एकीकरण होऊन ही मातृसंघटना मजबूत व्हावी आणि रिपब्लिकन पक्षाचं काय चित्र आहे आपल्या समक्ष आहे. मी त्या राजकीय खोलात तर जाणार नाही, पण भारतीय बौद्ध महासभेच्या संबंधाने असं नक्की सांगेल की भारतीय बौद्ध महासभेनं धम्माची विज्ञानवादी पाडमुळे खोलवर रुजवण्यासाठी पुन्हा अधिक प्रवर्तनशील होणं गरजेचं आहे. कारण अलीकडे आम्ही पाहतो जो थेरवाद जगभरात पोहोचला, महायान जे पंथ पोहोचले आमचे, तो थेरवाद आमच्याकडे येऊ पाहतोय. आमचे काही बौद्ध भिक्षू सर्रास पाणी देतात, काही मंतर भारून धागे बिगे बांधतात. असं अनेक ठिकाणी आहे. एक तर बौद्ध भिक्षू त्याने ते पुस्तक लिहिलं की कुठल्या गाथा म्हटल्यानं काय होते. तुम्हाला कोर्टामध्ये जर तो निकाल तुमच्या बाजून लागली तर कुठली गाथा म्हणायला पाहिजे, तो कुठल्या तरी जंगलात आहे, त्याचं नाव काही मला सांगता येणार नाही. हा जो प्रकार आहे बौद्ध धम्मात हा लांछनीय प्रकार आहे आणि बौद्ध धम्म हा विज्ञानवादी असावा. म्हणजे आधी सांगितलं की
जे वाद आहेत बुद्ध धम्मातले, हियान महायान, बाबासाहेबांनी धम्मदीक्षित केल्यानंतर धर्मांतराची घोषणा धर्मांतर केल्यानंतर एका पत्रकारानं बाबासाहेबांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही ज्या धम्माची जी दीक्षा दिली ते कोणता धम्म म्हणायचं, त्याला आम्ही हियान म्हणायचं की महायान? बाबासाहेब हसले. तर पत्रकारानेच प्रश्न केला की बाबासाहेब याला भीमयान म्हणता येईल का? तर बाबासाहेबांनी त्याच्यावर मला वाटतं उत्तर दिले आणि हसून ते मोकळे झाले. म्हणजेच बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञेतून जो भारताला धम्म दिला त्यात 22 प्रतिज्ञे यासाठी बाबासाहेबांना टाकावे लागला. तर आता येणारा धोका बाबासाहेबांना टाळायचा होता की लोकांनी कुठल्याही प्रतिक्रांतीच्या मार्गाने जाऊ नये, ही प्रांजळ भूमिका बाबासाहेबांची होती आणि त्यामुळं बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिला. मित्रहो, मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपल्या इथं माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे आणि खूप जास्त अभ्यास नसल्यामुळे मला जे माझ्या भाषेत मांडता आलं मी तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका कवितेच्या मी 4 व्हिडिओ थांबणार आहे. बुद्धा ऐसे गीत गा जिथे बुद्ध असेल शांतीचा. बुद्धा ऐसे गीत गा जिथे बुद्ध असेल शांतीचा. शब्द ऐसे गीत गा जिथे बुद्ध हसेल क्रांतीचा. शब्द ऐसे गीत गा जिथे बुद्ध हसेल शांतीचा. सर्वांना या मंगल दिनाच्या परत एकदा हार्दिक मंगल कामना करतो आणि थांबतो. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.